नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सातारा पद्धतीने बनवलं जाणारं उडीद डाळीचं घुटं कसं करायचं ते बघतोय। छान असं बनवून तयार होते, मस्त असं चवीला चटकदार जेवणाची चव वाढवण्यासाठी हे उडीद डाळीचं घुटं झालंच पाहिजे। पण तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, मात्र कुठेही स्किप करून अजिबात बघू नका। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त असं चमचमीत झणझणीत उडीद डाळीचं घुटं बनवायला सुरुवात करूया। तर घुटं करण्यासाठीचं साहित्य बघून घेऊया। या वाटीने मोजून 1 वाटी उडीद डाळ घेतली, अर्धा चमचा हळद, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, इथे मी 4 चमचे किसलेलं खोबरं घेतलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले, अर्धा चमचा धनेपूड आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर लागेल आणि 5-6 कढीपत्त्याचे पानं सुद्धा लागतील। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये आपल्याला लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरचीचे काप, किसलेलं खोबरं आणि त्याचसोबत इथं कोथिंबीर सुद्धा आहे। याचा आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून, तर इथं मी ही बारीक पेस्ट करणारच आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजवायला घ्यायची आहे, तर याचं वाटण मी नंतर करेल आणि तुम्हाला नंतर दाखवून सुद्धा देईल। तर बघा, इथं मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आणि पाण्याला छान दणकून उकळी काढून घ्यायची आहे। आणि त्याचसोबत इथे मी हे उडदाची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। उडदाचं घुटं बनवताना उडदाची डाळ धुवूनच घ्या। मी तुम्हाला सजेस्ट करेल की नेहमी कोणतीही डाळ असू द्या ती धुवूनच घ्या, कारण बरेच लोक असे असतात की ते फक्त एखादा सुती कापडाने पुसून घेतात, तर तसं करू नका। डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अशी पावडर मिसळली जाते, तर म्हणून डाळ ही नेहमी धुवून घ्या। तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्याला अशी दणकून उकळी आली की तेव्हाच त्यामध्ये डाळ घालून घ्यायची, म्हणजे ती पटकन शिजण्यासाठी मदत होते। तर बघा, गॅस मोठ्या आचेवर आहे, तर यावरती असा फेस येत आहे। आता हा फेस आपल्याला काढून घ्यायचा, हा आपल्या शरीरात जाता कामा नये। मी हा फेस काढून घेतला, तुम्हाला दिसतच असेल। आणखी यावरती फेस आलेला आहे, हा सुद्धा काढून घ्यायचा। तर इथं मी सालीची डाळ वापरली आहे, तुमच्याकडे जर बिना सालीची डाळ असेल ती घेतली तरी काही हरकत नाही। आता मी कुकरला लावते झाकण। तर उडदाची डाळ आहे, शिजायला थोडा वेळच लागतो, तर याच्या गॅस हा मंद आचेवर करून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी 4 ते 5 शिट्ट्या या कुकरच्या काढून घेतल्या आणि वाफसुद्धा काढून घेतली। झाकण उघडून बघायचं। बघा, इथे मी झाकण उघडून बघितलं आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी डाळ शिजली आहे। बघा, छान ही बोट्यावर अशी मॅश होते, परफेक्ट प्रमाणात अशी शिजली आहे। व्यवस्थित ही डाळ रवीने छान अशी घुटून घेते। आता इथं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। इथे मी हलकंसं तेल गरम करून घेतलं, यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तळतळायला हवी। मस्त अशी मोहरी फुलून वरती येऊ द्या, नाहीतर मग त्याचा करवटपणा भाजीमध्ये उतरेल। बघा, छान अशी तळतळायला सुरुवात झाली। यामध्ये जिरंसुद्धा घालून घ्यायचं। बघा, मोहरी आणि जिरे व्यवस्थित असं फुललं की यामध्ये कढीपत्त्याचे पानं देखील घालायचे आहे। मस्त अशी खमंग फोडणी बसते। आता यामध्ये आपण जे वाटण केलं ते घालून घ्यायचं आहे। बघा, इथं मिक्सरला मी असं कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण करून घेतलं, तुम्ही बघू शकता असं छान घट्टसर आहे। आता हे वाटण या तेलामध्ये घालून घेऊया, या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया। आता यामध्येच आपल्याला हळदसुद्धा घालून घ्यायची, धनेपूड आहे ही सुद्धा घालून घेते आणि त्यासोबत चवीनुसार मीठ आहे। मग अशी मी साहित्यामध्ये दाखवलं नाही, पण आता घालते। मस्त हा मसाला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि बघा, इथे मी हा मसाला 3 ते 4 मिनटं मस्त असा खमंग सुवास सुटेपर्यंत परतून घेतला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालते। आता या पाण्यामध्ये आपल्याला आणखी 2 मिनिटासाठी हा मसाला दणकून असा शिजून घ्यायचा आहे।
आणि तुम्ही बघू शकता मस्त यावरती बबल्स येत आहे। असाच हा मसाला शिजवून घ्यायचा जेणेकरून यातील जे मसाले आहे हे व्यवस्थित असे शिजतील। आता यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालून घ्यायची आहे। बघा जी आधी आपण शिजवून घेतली यामध्ये घालून घेते। आता यामध्ये कुकरचं भांडं धुवून पाणी घालते, छान हे मिसळून घ्यायचे। आणखी यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते। तर यामध्ये मी 1 ग्लासच पाणी घातलं आहे। तुम्हाला हे उडदाचं घुटं कितपत दाटसर हवं आणि कितपत सरसरीत हवं यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकता। तर मी हे जास्त असं सरसरीत नाही आणि जास्त दाटसर सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सी प्रमाणे बनवत आहे। तुम्ही बघू शकता काय रंग आलाय सुरेख, जबरदस्त। आता आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी हे उडदाचं घुटं शिजवून घ्यायचं। बघा इथं 5 मिनिटं झाली आहे। आता आपण गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त असा छान हिरवागार रंग आला आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी टेक्स्चरसुद्धा बघू शकता। बघा गरमागरम इथं घुटं बनवून तयार आहे। तर हे उडीद डाळीचं घुटं जसं साताऱ्यामध्ये बनवतात तसंच घुटं आपण घरी केलेलं आहे। एक मोठा ताट घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर हे घुटं घालायचं, भाकरी कुस्करून मस्त जेवायचं पोटभर। क्या बात आहे, जबरदस्त। तुम्ही रंग टेक्स्चर आणि तवंगसुद्धा बघू शकता, छान हिरवागार आला आहे। तुम्ही सुद्धा ही उडीद डाळीचं घुटं नक्की एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका। आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायचं मात्र विसरायचं नाही आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।